क्रिकेट सांगितलं की भारतीयांचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे। नुकताच आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि आता सध्या दुबई आणि पाकिस्तानमध्ये ICC चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे। आता जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे की ICC चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार किंवा ICC चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे काय, नेमके ICC चॅम्पियन ट्रॉफी बद्दल भरपूर असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्या मुद्द्यांवरती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चाही करायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी आपण हे पण तर्कवितर्क काढू की चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार आहे। चला तर सुरुवात करूया। ICC चॅम्पियन ट्रॉफी मिनी वर्ल्ड कप, याला काय म्हणतात तर मिनी वर्ल्ड कप म्हणतात ICC चॅम्पियन ट्रॉफीला। इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ICC चॅम्पियन ट्रॉफी मिनी वर्ल्ड कपचे काही इंटरेस्टिंग मुद्दे आहेत, त्या इंटरेस्टिंग मुद्द्यांवरती आपल्याला चर्चाही करायची आहे। ICC मिनी वर्ल्ड कपचा दुबई व पाकिस्तानमध्ये रणसंग्राम रंगणार आहे। दुबई आणि पाकिस्तानमध्ये मॅचेस ह्या काय आहे सुरू आहे, मॅचेस सुरू झालेले आहे। 19 दिवसांच्या या महाकुंभात 8 संघ सहभागी होणार असून मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे किंवा बाबी आपण जाणून घेऊ। एकूण 8 संघ आहे आणि त्यात काही महत्त्वाचे मुद्दे आहे, याच्यावरती आपण आज चर्चाही करूया। पाकिस्तानला पहिल्यांदा मिळाला मान। याच्या आधी होस्ट कंट्री पाकिस्तान कधीच नव्हती मिनी वर्ल्ड कप साठी, ICC चॅम्पियन ट्रॉफी साठी पहिल्यांदाच पाकिस्तान होस्ट कंट्री आहे। 1998 पासून सुरू झालेल्या मिनी वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच यजमानपद भूषवण्याचा मान पाकिस्तानला मिळाला। म्हणजे 1998 पासून मिनी वर्ल्ड कप सुरू झालेला आहे। त्यानंतर BCCI ने भारताचे सामने दुबईत खेळण्यास मंजुरी दिली, त्यामुळे भारताचे सर्व सामने पाकिस्तान नव्हे तर दुबईत रंगणार आहे। पाकिस्तानमध्ये भारत जाणार आहे का भारतीय संघ नाही, भारताचे सगळे सामने कुठे होणार आहे दुबईमध्ये होणार आहे। भारत आणि पाकिस्तानचे संबंध सध्या चांगले नाहीत, त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानमध्ये खेळण्याचा नकार दिला आहे। तर अन्य संघांचे सामने लाहोर, कराची, रावळपिंडी या मैदानावर होणार आहे। पाकिस्तानमध्ये लाहोर, कराची आणि रावळपिंडी या मैदानावरती सामने होणार आहे बाकीच्या संघाचे। आता या ठिकाणी बघा, हे जे ICC चॅम्पियन ट्रॉफी आहे, जुनं नाव काय होतं नॉकआउट मॅच, म्हणजे हारले की बाहेर। जुनं नाव ICC नॉकआउट मॅच किंवा नॉकआउट कप असं याचं नाव होतं। चॅम्पियन ट्रॉफीचे हे 9वे वर्ष असून सुरुवातीला या स्पर्धेचे नाव ICC नॉकआउट कप असे होते। सुरुवातीच्या 2 स्पर्धा याच नावाने झाल्या होत्या। चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 13 संघांनी सहभाग होण्याचा विक्रम झाला आहे। यामध्ये केनिया आणि अमेरिका या देशाच्या संघांनी पण सहभाग नोंदवला आहे। तर 14वा संघ म्हणून अफगाणिस्तान एंट्री करणार आहे। इथे बघूया आपण, भारताने 2दा कोरलं ट्रॉफीवर नाव। भारताने आतापर्यंत ICC चॅम्पियन ट्रॉफी 2दा जिंकलेली आहे। ICCच्या जेवढ्याही काही मोठ्या स्पर्धा असतील, T20 वर्ल्ड कप असेल, ICC वर्ल्ड कप असेल, त्यानंतर ICC चॅम्पियन ट्रॉफी असेल, जवळपास भारताने सगळ्या ICCच्या ट्रॉफी जिंकलेली आहे। फक्त भारताने ICCची एक ट्रॉफी जिंकलेली नाही। मग ती कोणती ट्रॉफी भारताने ICCची जिंकलेली नाही ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे। जे कृक्रेट प्रेमी असतील ते एकदम बरोबर उत्तर देतील। आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघांनी या स्पर्धेच्या चषकावर 2दा नाव कोरले आहे। 2002 मध्ये भारताने हा चषक श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या स्वीकारला होता। म्हणजे 2002 मध्ये संयुक्ताने भारत आणि श्रीलंकेला संयुक्तरित्या हा कप मिळालेला होता आणि 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा जिंकला। इथे फक्त भारताला मिळालेलं 2013 मध्ये, म्हणून अशा रीतीने 2 वेळेस आपण ही ट्रॉफी जिंकलेली आहे। 2006 आणि 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले। ऑस्ट्रेलियाने सुद्धा 6 आणि 9 असं 2 वेळेस चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे। अन्य संघांपैकी कोणी मारली बाजी, जे अन्य संघ आहेत त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीवरती कोणी बाजी मारलेली आहे ते बघूया आपण। दक्षिण आफ्रिकेने सुरुवातीलाच 1998 मध्ये ट्रॉफीवर नाव कोरले। त्यावेळी या संघात सगळे ज्येष्ठ खेळाडू होते। ही खऱ्या अर्थाने सिनियर मेन्स टीम ठरली। त्यानंतर न्यूझीलंड या देशाने 2000 मध्ये पहिल्यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली। या संघात सुद्धा ज्येष्ठ खेळाडू होते। निर्णयाचे पुनरावलोकन पद्धत, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे DRS सिस्टम जे आपण बघतो ते DRS सिस्टम 2009 मध्ये लागू करण्यात आली। LBW बाबत निर्णयाची ही पद्धत लागू करण्यात आली। DRS सिस्टम 2009 पासून लागू करण्यात आलेली आहे। प्रचलित सिस्टम आहे ती आणि खेळाडूंना त्याचा बेनिफिट होत असतो चुकीचा निर्णय जर दिला गेला तर। न्यूझीलंडने केला होता धावांचा डोंगर। ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये न्यूझीलंड संघाने धावांचा डोंगर केला होता। ओके, न्यूझीलंड या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहे।
नॅथन ॲस्टल याने अमेरिकेविरोधात धावांचा डोंगर रचला होता. 2004 मध्ये त्याने अमेरिकेविरोधात 145 धावा चोपल्या होत्या. म्हणजे वैयक्तिक त्याच्या एकट्याचे 145 धावा होत्या. तर 4 गडी गमावून न्यूझीलंडने 347 धावांचा विक्रमी खेळी केली होती. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीची आकडेवारी आहे. श्रीलंकेच्या परवेज महरूप या गोलंदाजाचा विक्रम अजूनही मोडीत निघालेला नाही. 2006 मध्ये त्याने 14 धावा देऊन वेस्ट इंडिजचे 6 खेळाडू तंबूत पाठवले होते. या भेदक मार्याने वेस्ट इंडिज संघ गार झाला होता. ओके, अशा पद्धतीने वैयक्तिक आकडेवारी आहे. आता जो चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते संघ सहभागी आहेत ते बघू आपण. एकूण 8 संघ सहभागी आहे. त्यामध्ये आपला जो संघ आहे भारत, तो आहे ए ग्रुप मध्ये. भारत आहे ए ग्रुप मध्ये. इथे बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान. ग्रुप बी अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका असे एकूण 8 संघ आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश सोबत झालेला आहे. आपण जिंकलो सुद्धा आहे. तर 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कडवी लढत होणार असून 2 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड मध्ये सामना होईल. म्हणजे 3च सामने आहे आपले. 3 सामन्यामधून सेमी फायनल आणि त्यानंतर लगेच फायनल. म्हणजे असं पकडून चला आपण शेवटपर्यंत गेलो तर 5 सामने खेळणार आहोत. सगळे टीम तसेच आहे. नॉकआउट मॅचेस आहे. इथे जास्त मॅचेस या नाही. ऑलरेडी 1 मॅच आपण जिंकलेली आहे. म्हणजे इथे 3 मॅच जिंकणं आवश्यक आहे असं पकडलं तरी चालेल. आता ऍटलिस्ट पाकिस्तानला आपण नेहमी हरवत असतो, यावेळेस पण हरवणार अशी आशा. परंतु खेळ आहे, आपण सांगू शकत नाही. त्यानंतर 2 मार्चला न्यूझीलंड सोबत मॅचेस होणार आहे. ही पण जी मॅच आहे ती काटेकी मॅच होणार आहे, कडवी मॅच होणार आहे. बघूया काय होतं ते सगळ्यांना समजणारच आहे. त्यानंतर विजेत्याला मिळणार घबाड. जे विजेता संघ असणार आहे त्याला किती रक्कम मिळणार आहे ते बघूया आपण. आयसीसीच्या या मिनी वर्ल्ड कप मध्ये विजेत्यालाच नाही तर उपविजेत्याला आणि सहभागी होणाऱ्या संघांची मोठी कमी होणार आहे. आयसीसीने टुर्नामेंटमध्ये विजेत्या संघाला 186.67 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर उपविजेत्या संघाला 93.34 कोटी रुपये मिळतील. तर उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणाऱ्या संघाच्या झोळीत प्रत्येकी 46.67 कोटी रुपये मिळतील. म्हणजे सेमी फायनलचे जे 2 आणि 2 4 संघ आहे त्यांना सगळ्यांना एवढी रक्कम मिळणार. म्हणजे सेमी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम मिळणार आहे. बक्षीसच्या रकमेत यावेळी 53% वाढ करण्यात आलेली आहे. मोठी वाढ करण्यात आलेली आहे. जगातील एक फार प्रसिद्ध खेळ आहे क्रिकेट. मी तुम्हाला सांगितलं होतं की आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकेल याच्यावरती आपण शेवटी चर्चा करूया. खेळ आहे तसं बघायला गेलं तर भारत हा एक स्ट्रॉंग संघ आहे. आशा आहे भारत जिंकेल. परंतु खेळ आहे, आपण सांगू शकत नाही. इथे 140 कोटी जनता आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. याचा फायदा नक्कीच भारतीयांना होईल. संघाला आपल्याकडून शुभेच्छा. नक्की ट्रॉफी जिंकेल अशा अपेक्षा. थांबू आपण. धन्यवाद.